नमस्कार मैत्रिणींनो, मी उषा फॅशनमध्ये आपल्या सर्व यूट्यूब फॅमिलीतल्या मैत्रिणींचं आणखीन एका व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करीत आहे। मैत्रिणींनो, आज जो आहे तो 36 साईजचा प्रिन्स कट ब्लाउज जे आहे ते आपल्याला परफेक्ट कटिंग जे आहे ती शिकायची आहे। काल आपण कटोरी ब्लाउजचा कटिंग शिकलेली आहे, आज आपल्याला प्रिन्स कटची शिकायची आहे, उद्या आपल्याला 4 टक्सची शिकायची आहे। साईजनुसार आपण कटिंग शिकून घ्यायचे आहे, तर जेणेकरून तुम्हीही तुमचे ब्लाउज परफेक्ट शिवू शकतात। त्यासाठी तर एकदम मराठीमध्ये सविस्तर माहिती सांगत असते, बऱ्याच जणींना आवडतही आहे माझी पद्धत जी आहे ती। तर चला मैत्रिणींनो, अशा प्रकारे तुम्हीही तुमचं ब्लाउज कट करू शकतात। तर या पद्धतीने जर कट केलं प्रिन्स कट तर परफेक्ट ब्लाउजची कटिंग जी आहे ती घर बसल्या शिकू शकतात। तर चला, इथे पाहू शकतात मी हा जो पेपर आहे तो न्यूजपेपर घेतलेला आहे आणि डबल पेपर घेतलेला आहे, जेणेकरून आपल्याला बॅक साईड आणि पुढची जी साईड आहे ती दोन्ही एकदमच कट करता येतील त्यासाठी। तर इथे मेजरमेंट घेतलेले आहेत, मापे टाकून घेतलेले आहेत, पाहू शकतात इथे मापे जे आहेत ती घेतलेले आहेत मी। टोटल आपल्याला 10 मापे घ्यायचे आहेत प्रिन्स कटला आणि कटोरीला आपल्याला 11 मापे घ्यावा लागतील। तर इथे उंची घेतलेले आहे 13 प्लस अर्धा इंच म्हणजे 13.5 प्लस 1 इंच बरोबर 14.5 ची पूर्ण उंची घ्यायची आहे। तुमच्या उंचीनुसार घ्यायची आहे तुम्हाला। छाती जी आहे ती घेतलेली आहे 9 प्लस 2 इंच मार्जिंगसाठी बरोबर 11 ची आपल्याला छाती घ्यायची आहे। कंबर जे आहे 8 प्लस 2 इंच मार्जिंगसाठी प्लस अर्धा इंच आपल्याला जास्त घ्यायचा आहे, कारण आपल्याला वरचा 11 आहे तर खाली 10.5 चा कमरेचा भाग घ्यायचा असतो। शोल्डर घेतलेला आहे 5.25, मोंडा उंची घेतलेली आहे आपण 5.5, पाठीचा गळा टोटल घेतलेला आहे 10, पुढचा गळा घेतलेला आहे 6, बाहीची घडी घेतलेली आहे आपण छातीचा चौथा भाग 9 मध्ये आपल्याला अर्धा इंच मिळवायचा आहे। टोटल 9.5 ची बाहीची घडी घ्यायची आहे। बाहीची लांबी घेतलेली आहे 5 प्लस 1 इंच अस्तरच्या बाहीसाठी आणि 1.5 इंच साध्या बाहीसाठी घ्यायचा आहे। मी अस्तरच्या बाहीची कटिंग दाखवत आहे, तर इथे 5 प्लस 1 इंच बरोबर 6 ची आपण पूर्ण बाहीची लांबी घेतलेली आहे। बाही दंड जे आहे ती घेतलेला आहे 6 प्लस 2 इंच मार्जिंगसाठी, म्हणजे आपल्याला टोटल इथे 8 चा दंड घेर घ्यायचा आहे। तर या पद्धतीने आपण सर्व मापे जे आहेत ती घेतलेले आहेत। आता अगोदर आपल्याला काय करायचं आहे, उंची जी आहे ती टाकून घ्यायची आहे। तर या पद्धतीने आपण अगोदर इथल्या साइड पासून ते खालीपर्यंत आपल्याला 13.5 प्लस 1 इंच बरोबर 11.5 ची मार्किंग करायची आहे। याच्यामध्ये आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायचं नाही, आपल्याला कटोरीमध्ये पुढच्या भागासाठी वाढवून घ्यावं लागते। तर इथे पहा, इकडे छाती घेतलेली आहे 11 वर एक मार्क केलेला आहे या पद्धतीने। तसाच आपल्याला या साइडनेही 11 म्हणजे 11 पासून ते खाली 14.5 इथपर्यंत एक मार्क करायचा आहे आणि हा पॉइंट 11 आहे का तेही चेक करायचं आहे। तर परफेक्ट इथे 11 आलेलं आहे। या पद्धतीनेही तुम्ही थोडंसं इथे माझ्याकडून कमी झालेलं आहे इथे पाहू शकतात, आणि हा पॉइंट जो आहे तो आपला 14.5 चा आहे। 14.5 आहे, तर आपण आता हा बॉक्स तयार करून घेऊया। या पद्धतीने आपल्याला हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे, पाहू शकतात। हा झाला आडवा आणि हा झाला आपला उभा। या पद्धतीनेही तुम्ही बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। तर ओके, या पद्धतीने झालेला आहे। नंतर काय करायचं आहे आपल्याला, ही झाली कमरेची बाजू आणि ही झाली आपली शोल्डर कटची बाजू। शोल्डर आता आपल्याला पूर्ण टाकून घ्यायचा आहे 5.25। तर इथे पहा 5.25 वर पूर्ण शोल्डर टाकलेलं आहे। गळ्याची रुंदी जी आहे ती टाकायची आहे आपल्याला 2.25, राहिलं शोल्डर आपलं 3 इंच। मोंडा उंची टाकायची आहे आपल्याला 5.5। या पद्धतीने इथे एक मार्क करायचा आहे, या साइडने हे 5.5 चा एक मार्क करायचा आहे आणि नंतर आपल्याला ही जी भाग आहे ती किती आहे ती मोजून पाहायचं आहे। तर हे जे भाग आहे आपलं 5.25 चा आलं पाहिजे इथून इथपर्यंत। तर हे पाय एकदम परफेक्ट माझं 5.25 चं मार्किंग आलेलं आहे। आपण शोल्डर कमी घेतल्यामुळे आपल्याला 5.5 च येत असतं। आता हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आपल्याला।
हे पहा, या पद्धतीने आपण हा बॉक्स तयार करून घेतलेला आहे. नंतर आपल्याला काय करायचं आहे, बॅक साईडची मोंडेची खोली टाकून घ्यायची आहे. इथून तंतोतंत आपल्याला 1.25 ची मोंडेची खोली टाकून घ्यायची बॅक साईडची आणि पुढची घ्यायची आहे 1.25 या पद्धतीने. नंतर आपल्याला काय करायचं आहे, 5.5 आहे, 5.5चा मध्य करायचा आहे 3.25. 3.25 एक मार्क केलेला आहे आपण. नंतर या साईडने छातीचा चौथा भाग जो आहे आपला 9 वर एक मार्किंग करून घ्यायचे आहे आणि बॅक साईडची मोंड्याची खोली जी आहे ती असा गोल राऊंडमध्ये आकार देऊन घ्यायचा आहे. नंतर आपल्याला पुढचा जो आहे तोही आपल्याला अशा प्रकारे आकार देऊन घ्यायचा आहे या पद्धतीने. ह्या दोन्ही मधला अंतर जे आहे ते आपलं अर्धा इंच आलं पाहिजे कंपल्सरी. नंतर पुढचा गळ्याची उंची जी आहे ती आहे आपली 6 वर एक मार्किंग करायचं आहे आणि इथून तुम्हाला डीप मध्ये खालच्या साईडने 2.5 वर मार्किंग करायचं आहे. कटोरीला काय करतात आपण 2.25 घेत असतात. आता प्रिन्स कटला आपल्याला 2.5चा मार्क करून घ्यायचा आहे. या पद्धतीने हा बॉक्स तयार करायचा आहे आणि इथे गोल राऊंड मारून घ्यायचा आहे. हे पहा, या पद्धतीने. आता आपल्याला काय करायचं आहे, हा शोल्डर आहे, शोल्डरचा मध्य करायचा आहे. मध्यापासून सरळ असा इथे पॉइंट करून घ्यायचा आहे. उभा घ्यायचा आहे आपल्याला 4.5 आणि आडवा झालेला आहे आपला इथं 4. नंतर आता काय करायचं आहे, आपल्याला या साईडने 1.5 घ्यायचा आहे आणि इथून आपल्याला इथे मिळवायचं आहे. इथे मिळवला, इथून पुन्हा काय करायचं आहे, आपल्याला इथे मिळवायचं आहे या पद्धतीने. नंतर आपल्याला पुढच्या भागाचं काय करायचं आहे, कमरेकडची बाजू जी आहे आपली 10ची घ्यायची आहे. आता आपल्याला 10.5ची, सॉरी चुकून 10 झालं. आता इथे पहा 10.5 वर एक मार्किंग करायचे आहे आणि या साईडने आतमध्ये घ्यायचं आहे. ओके, हे झालं. आता इथून तुम्हाला काय करायचं आहे, जे आतमध्ये घेतलेलं आहे तिथून 1.5 इंच पुढे घ्यायचं आहे आणि इथली शिलाई इथे लागते म्हणून अर्धा इंच आपल्याला इकडच्या साईडने मोंड्याच्या साईडने पुढे घ्यायचं आहे आणि असं क्रॉस मध्ये लाईन मारून घ्यायची आहे. हे पहा, या पद्धतीने. हे पहा, या पद्धतीने प्रिन्स झालेला आहे. आता हा पूर्ण बॅक साईड आणि पुढची जी साईड आहे ती कट करून घ्यायची आहे. पण अगोदर कुठून कट करायचं आहे, ही खालचा जो राऊंड आहे हे आणि हे बॅक साईडचा मोंड्याचा आणि गळ्याचं. गळा तुमचा उतरत असेल तर त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे, या साईडने अशा प्रकारे आतमध्ये घ्यायचं आहे. आणि आता आपण हे पूर्ण फक्त पुढचा पार्ट ठेवायचा आहे आपल्याला आहे तसा. फक्त आपल्याला ही साईड आणि ही साईड पूर्ण कट करून घ्यायची आहे. तर हे कट करून घेते मी. तर हे पहा, या पद्धतीने कट करून घेतलेला आहे. आता हा आपल्याला बॅक साईडचा जो भाग आहे तो आपल्याला अगोदर कट करून घ्यायचा आहे आणि पुढचा जो आहे तो नंतर कट करू. आता बॅक साईडची गळ्याची उंची आपण टाकणार आहे 10 आणि इथून घेतलेला आहे आपण गळ्याची रुंदी जी आहे ती घेतलेली आहे 2.25. 2.25 पासून आपल्याला 10ची मार्किंग करायचं आहे आणि इथून आपल्याला बॅक साईडला 2.5चा घ्यायचा आहे आणि हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. या पद्धतीने बॉक्स तयार केलेला आहे. याला आता गोल राऊंड मध्ये आकार देऊन घ्यायचा आहे या पद्धतीने. नंतर पाठीचा टक्स जो आहे तो घ्यायचा आहे आपल्याला 4.5 आणि उभा घ्यायचा आहे 4. या साईडने अर्धा इंच, या साईडने अर्धा इंच
आता इथे पहा, आपण हा जो आहे तो पुढचा पार्ट टाकून घेतलेला होता. आता आपल्याला हा इथून इथे अंतर मिळवून घ्यायचं आहे आणि हे एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो कट करून टाकायचा आहे, म्हणजे पेपर पण म्हणू शकतात. तर हे एक्स्ट्राचं कट करून टाकणार आहेत. म्हणजे आपल्याला ही जे आहे ते 11ची घडी आहे, पाहू शकतात इथे. हे पहा 11ची घडी आहे आणि खालच्या साईडनं आपल्याला 10:30ची आहे. या पद्धतीने आता हा जो गळा आहे तोही कट करून घ्यायचा आहे. तर हे पहा, पाटीचा पार्ट झालेला आहे. आता हा पुढचा जो आहे तो आपण कट करून घेऊया. तर हे पार्ट झालेले आहेत. आता आपल्याला बाही कटिंग करून घ्यायची आहे. तो ओपन बाजू पुढच्या साईडला ठेवायची आहे, बंद बाजू इकडच्या साईडने आपल्याकडच्या साईडने घ्यायची आहे आणि इथे आपल्याला उंची टाकून घ्यायची आहे, म्हणजे घडी म्हणतात याला. तर आपण 9 छाती आहे, तर त्याच्यामध्ये अर्धा इंच मिळवल्याच्या नंतर 9.5ची, नंतर बाहीची लांबी घेतलेली आहे 5. आपण हे पहा इथे घेतलेले आहे 5 प्लस 1 इंच बरोबर 6ची लांबी घ्यायची आहे. नंतर या साईडने हे 6वर एक मार्किंग करायचं आहे आणि हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. हे पहा या पद्धतीने बॉक्स तयार केला. आता आपल्याला 9.5चा मध्य करायचा आहे, 4.25, किंवा तुम्ही असा सरळ टेप धरायचा आहे. सरळ टेप धरून असा 9.5 वर तुंबडवून घ्यायचा आहे, मध्ये सेंटर काढून घ्यायचा आहे. नंतर 5चा कॅप हाईट घ्यायची आहे आपल्याला 3.25, मध्यापाशी पण आपल्याला 3.25 घ्यायचे आहे आणि हा सरळ बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. हे पहा या पद्धतीने. नंतर आपल्याला मार्जिंगसाठी 2 इंचावर एक मार्क करायचा आहे आणि दंड फिटिंग घेतलेले आहे आपण 6वर एक मार्क करायचा आहे. तिथून खाली 2 इंच घ्यायचं आहे आणि सरळ अशी लाईन मारून घ्यायची आहे या पॉइंट पासून आणि या पॉइंट पासून. नंतर आपल्याला इथे 3 भाग करायचे आहेत. तर 3.25चे 3 भाग करायचे आहेत. 1 1. आता इथून काय करायचं आहे आपल्याला, सरळ असा बॅक साईडचा मोंड्याचा खोली जी आहे ती अशी आखून घ्यायची आहे. नंतर आपल्याला पुढच्या मोंड्याची खोली जी आहे ती इथे मिळवायची आहे आणि हे आपल्याला बाहेरची साईड जी आहे ती अगोदर कट करायची आहे, ओपन बाही करायची आहे आणि पुढचा जो भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे. तर हे कट करून घेते मी. तर या पद्धतीने आपण प्रिन्स कट जो ब्लाउज आहे 36 साईजचा तो पूर्ण पेपर कटिंग केलेले आहे. तर खूप छान मध्ये माहिती सांगितलेली आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि प्रश्न काही असतील तर कमेंटद्वारे विचारू शकतात. आणि माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर तुमचे सर्वांचे आभारही मानते. चला मैत्रिणींनो, भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.